तर एकनाथ शिंदेंचा धाराशिव दौरा आहे. मात्र धाराशिवमध्ये त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोठं घमासान माजलंय. धाराशिव विमानतळावर शिवसेना कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. शिवसेनेतील अंतर्गत वाद हा चव्हाट्यावर आलाय. सरनाईक पिंगळेंनी पक्ष भाजपाच्या दावणीला बांधलाय. अजित खोत यांनी सरनाईक आणि अजित पिंगळे यांच्यावर टीका केली आहे. तर एकनाथ शिंदे यांचा धाराशिव दौरा, मात्र या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील अंतर्गत वाद हा चव्हाट्यावर आलेला आहे. एकीकडे विमानतळावर मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला, तर दुसरीकडे शिवसेनेच्या नेत्यांनीच मंत्र्यांवर टीका केली आहे. तर धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेतील अंतर्गत वाद हा चव्हाट्यावर आलेला आहे. एकीकडे एकनाथ शिंदे हे या धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. मोठ्या संख्येनं पक्षामध्ये कार्यकर्ते हे प्रवेश करत आहेत. तर दुसरीकडे धाराशिवमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. विमानतळावरती शिवसेनेतील कार्यकर्ते हे नाराज झाले. ही दोन दृश्य आपण पाहतो. एकीकडे त्यांच्या दौऱ्यादरम्यान अनेकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला, तर दुसरीकडे धाराशिवमध्ये मोठ्या प्रमाणात घमासान झालेला आहे. विमानतळावर कार्यकर्ते आक्रमक झाले आणि कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलाय. कार्यकर्त्यांनी व्हिडिओ तयार करून टाकली, आम्ही पक्षाप्रमुख ही भूमिका मांडणार. अशा कार्यकर्त्यांचा आवाज हा पक्षप्रमुखापर्यंत नाही गेला पाहिजे याच्या दृष्टिकोनातून आणि भारतीय जनता पार्टीला इथं पोषक वातावरण तयार करण्याच्या दृष्टिकोनातून अजितदादा पिंगळे आणि पालकमंत्री यांनी या षड्यंत्र रचून पोलीस प्रशासनावरती दबाव आणून खऱ्या शिवसैनिकाचा आवाज दाबण्याचं काम इतिहासामध्ये सत्तेतील लोकांनी पहिल्यांदा त्या ठिकाणी केलेले. या अटकेचा मी जाहीर निषेध एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी करतो. आपल्याच पक्षासाठी घाम घालणाऱ्या, रक्त ओकणाऱ्या आणि शत्रुत्व घेणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई करायची भूमिका इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे. आणि ज्यांनी राणा पाटलाची उचल घेतलेली आहे, राणा पाटला सोबत येणाऱ्या काळात गुत्तेदारी सहभागिता घ्यायच्या, स्वतःच्या घरातल्या लोकांना पदं वाटप करायचं केलेलं आहे. अशा लोकांनी इमानदार शिवसैनिकावर कारवाई करण्यासाठी पोलीस पाठवलेले आहेत.